असं म्हटलं जातं, एखाद्याला जर आपण मदत केली तर त्याच्या आयुष्याचं नंदनवन होऊन जातं. हे उदाहरण म्हणजे आमच्या गावच्या नारायण शेठचं केलेल्या अनेक प्रकारच्या मदतीचं आहे. आमच्या गावात एक नारायण शेठ नावाचे गृहस्थ राहतात. शेती त्यांचा हा मुख्य व्यवसाय आहे, पण खूप दयाळू, प्रेमळ आणि सगळ्यांशी प्रेमाने बोलणारं हे व्यक्तिमत्व. नारायण शेठ हे नेहमी सर्वांना गावामध्ये मदत करतात. कोणाच्या अडचणीला लगेच उभे राहतात. सर्वांशी प्रेमाने वागणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे नारायण शेठ. नारायण शेठ यांना आमच्या पूर्ण गावामध्ये नारायण शेठ ही पदवी गावातल्या लोकांनी त्यांना दिलेली आहे. ही पदवी त्यांना का बरं मिळाली तर नारायण शेठ हे प्रत्येक वेळी सर्वांच्या मदतीला धावणारं एक खूप मोठं प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. त्यांनी गावातल्या आमच्या अशाच एका शालिनी नावाच्या मुलीला शिक्षणासाठी केलेली मदत, या मदतीमुळं त्या शालिनीचं भवितव्य उज्ज्वल झालं आणि तिचं आयुष्याचं नंदनवन झालं. काय झालं तर एक दिवशी शालिनी नावाची मुलगी रस्त्याने जात असताना तिला रस्त्यामध्ये नारायण शेठ भेटतात. नारायण शेठ तिला विचारतात की शालिनी बेटा, तुझं आता पुढचं शिक्षण कॉलेजचं कसं चालू आहे? तू जातेस ना रोज कॉलेजला? त्यावेळेला शालिनी नारायण शेठशी बोलताना सांगते की शेठ, मी आता कॉलेजला जात नाही, कारण माझ्या कॉलेजची फी भरली गेली नाही. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला आता पुढचं शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे मी कॉलेजला अगदी गेल्या वर्षापासून जात नाही. तर नारायण शेठनं हे ऐकून खूप असं वाईट वाटलं. नारायण शेठ त्यावर शालिनीशी काहीच बोलले नाहीत. ते घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांनी थेट कॉलेज गाठलं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी शालिनीची शिल्लक राहिलेली फी किती आहे हे विचारलं आणि शालिनीची 2 वर्षाची शिल्लक राहिलेली फी 1,06,000 रुपये नारायण शेठने कॉलेजमध्ये भरून टाकलं. कॉलेजमधून ते घरी येतात आणि शालिनीकडे तिला भेटायला जातात आणि शालिनीला सांगतात की शालिनी बेटा, तुला आता उद्यापासून कॉलेजला जायचं आहे आणि चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे तुला मोठ्या नोकरीवर स्थापन व्हायचं आहे. शालिनीला खूप आनंद होतो की शेठनी कॉलेजला जाऊन माझी फी भरली. त्या गोष्टीचा आदरभाव ठेवून शालिनी आपलं पुढचं शिक्षण चांगल्या प्रकारे करते आणि पूर्ण शिक्षण केल्यानंतर एका IT कंपनीमध्ये कामाला लागते. कामाला शालिनी लागल्यानंतर शालिनीचा पगार जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत होता. ही गोष्ट शालिनी कामाला लागल्यानंतर नारायण शेठला जेव्हा शालिनी भेटायला गेली आणि त्यांना वाकून नमस्कार केला, तेव्हा शालिनी नारायण शेठना म्हणते की शेठ, आपल्या कृपेनेच मी शिक्षण पूर्ण करू शकले आणि त्या शिक्षणाच्या जोरावरच मला आज चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे आणि माझा पगारही मोठा आहे. हे ऐकून नारायण शेठना खूप आनंद वाटतो. खूप असं गर्व स्वतःला फील होतं. नारायण शेठच्या मदतीमुळं आपल्याच गावातील एका कुटुंबाचं आर्थिक परिस्थिती सुधारली होती आणि त्या कुटुंबाला आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढलं होतं. त्यानंतर नारायण शेठ पूर्ण गावामध्ये फिरत असताना, सर्वांच्या घरी बोलत असताना, भेटत असताना ते नेहमी सांगतात की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या, जेणेकरून त्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगल्या प्रकारे
नोकरी मिळेल आणि आपली आर्थिक परिस्थिती ही सुधारेल. म्हणून आपल्या मुलांना शिक्षण द्या. आपल्या मुलांची शिक्षणाकडे होणारी वाटचाल प्रगतीने करा आणि आपल्या मुलांकडे चांगली अपेक्षा ठेवा आणि मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत शिकण्याकडे लक्ष द्या. हे नारायण शेठ गावातल्या सगळ्याच माणसांना सांगत असत. कारण नारायण शेठना समजलं होतं, माहीत झालं होतं की शिक्षण हेच एक असं क्षेत्र आहे की त्या जोरावर आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आपण सुधारू शकतो.